शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे शिवचित्र रंगभरण स्पर्धा ठिकाण कसारा शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त देऊळवाडी परिषद शाळा कसारा 3 येथे शिवचित्र रंगभरण स्पर्धा आयोजन करण्यात आली। यात उत्तम प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला, तसेच खाऊ वाटप करण्यात आला। शिवसेना शाखेचे उपतालुका प्रमुख श्री रघुनाथ अण्णा कदम, उपशाखा प्रमुख श्री प्रशांत रमेश पवार, विभागीय अध्यक्ष कुमार हर्षद रघुनाथ कदम, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दिलीप पंडित, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश माने, संतोष गवारी, चंद्रकांत सावंत, रमेश पवार, अशोक कदम, नरेश चव्हाण, सुखदेव शेखरे, शांताराम शिरसाट, नितेश यादव, संतोष राऊत, बाळू डमाळे, संदीप सनी, चिले, शांताराम कदम, सुदाम धुबाशे यांसह अनेक निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते। जिल्हा परिषद शाळा देऊळवाडी कसारा नंबर 1 च्या मुख्याध्यापिका चंद्रकला फंडागरे व शिक्षक वृंदाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नाव देऊन कौतुक केल्याबद्दल शिवसेना कसारा शाखेचे आणि प्रशांत पवार, नितेश यादव यांचे आभार। अजिंक्य भाषणासोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन राहुल लिमय। शरद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे। योग्य ते असं मार्गदर्शन करतात। त्यांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे। आज त्यांच्या शाळेमधील एक विद्यार्थिनी आजारी असल्या कारणाने ती दवाखान्यात म्हणजे आपलं कर्तव्य बजावत होते आणि त्यांना या ठिकाणी यायला विलंब झाला। खरोखरच बापू कांबळे हे फार आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे। तुम्हाला माहित नसेल की बापू कांबळे हे चांगले कवी आहेत। मराठी शालेय याच्यामध्ये त्यांचा एक धडा आहे। ते चांगले कवी आहेत, चांगले गायक आहेत। प्रत्येक धर्मामध्ये कुणाचाही कार्यक्रम असतो आग्रहानं त्या ठिकाणी ते उपस्थित असतात। चांगले योग्य ते सूत्रसंचालन करत असतात। माझ्या नातवाचा वाढदिवस मी माळ येथे करत असतो त्यावेळी देखील संपूर्ण आयोजनाची जबाबदारी ते घेतात। माळ शीतवाडी येथे ते येतात आणि योग्य रीतीने ते पार पाडतात। खरोखर सामाजिक वारसा लाभलेले, शैक्षणिक वारसा लाभलेले असे हे सगळ्यांचे आवडते बापू। त्यांचं नाव शरद कांबळे आहे पण त्यांना आदरानं संपूर्ण गाव बापू या नावानं ओळखतात। शिवसेना काका कसारा यांच्या वतीनं हा छोटेखानी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही भेटवस्तू देऊन आम्ही स्वागत केले आहे। आणि या ठिकाणी आमचं मनोगत व्यक्त झालेलं आहे। आपण उशिरा आलेला आहात। आपणही आपलं मार्गदर्शन, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं असे आपणास विनंती करतो। जगामध्ये लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणारे आणि ती प्रत्यक्ष उतरवून आपल्या रयतेचे कल्याण करणारे कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक भारताची निर्मिती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि आदर्शांना विनम्र अभिवादन। आज शिवसेना कसारा शिवसेना शाखेचा वर्धापन दिन 59व्या या 59व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळेजण जमलो आहोत आणि या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या स्थापनेला सन्माननीय दिवंगत बाळासाहेबांनी जी संकल्पना शिवसेनेची सांगितली होती की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या 80% समाजकारणातला हा एक उपक्रम आहे। म्हणजे बाळासाहेबांचे विचार अजूनही लोकांपर्यंत, लोकांमध्ये, शिवसैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये कशा पद्धतीने रुजले आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण हा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी एक वेगळा कार्यक्रम, एक वेगळी संकल्पना या शाळेमध्ये आणि या वर्धापन दिनानिमित्त इथे मूर्त स्वरूपात आकाराला आलेली आहे।